पालघरमधील एका कार्यक्रमात पालकमंत्री गणेश नाईक यांनी मराठी उद्योजकांना आणि तरुणांना एक महत्त्वाचा सल्ला दिलाय। केवळ गुजरातच्या लोकांनीच इकडे यावं असा कोणताही सिद्धांत नाही, तर मराठी माणसानेही गुजरातमध्ये जाऊन आपला व्यापार आणि व्यवसाय विस्तारला पाहिजे असं मत व्यक्त केलं। बुलेट ट्रेनची सुविधा उपलब्ध होत असेल तर आपल्या लोकांनीही तिकडे जाऊन संधी शोधल्या पाहिजेत। मराठी माणूस कोणत्याही बाबतीत कमी नाही, त्यामुळे त्यांनी गुजरातमध्ये जाऊन व्यापार उद्यम केला पाहिजे आणि यासाठी आपण सर्वांनी त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय। अण्णा बोला की साऊथला गेलो तर राजू नाना भविष्य काळामध्ये ही सगळी मी नावं घेतली, या बंदरांना उत्कृष्ट जेटी निर्माण केली जाईल आणि मुंबई पासून निघणाऱ्या प्रवासी बोटी या ठिकाणी येतील आणि वेळ पडले त्या बोटी गुजरात परत पण जातील। जर बुलेट ट्रेन इथे येते तर म्हणजे आमच्या लोकांना तिकडे पण जाऊन बघू द्या ना, काय तिकडे गुजरातच्याच लोकांनी इथे यावं असं काही सिद्धांत नाहीये। मराठी लोकांनी सुद्धा तिथे गेला पाहिजे, व्यापार उद्यम केला पाहिजे आणि मराठी माणूस सुद्धा काही कमी नाही, त्याच्यामध्ये प्रोत्साहित करण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजेत। आज जिल्हा परिषदच्या सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि कोकण भूमी प्रतिष्ठानच्या सर्व या सर्वांचं मी कौतुक करतो। भविष्य काळामध्ये कसली अडचण येणार नाही। जर का उद्याला राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणारा निधी अपुरा पडला तर CSR माध्यमातून निश्चितपणे निधी उभारला जाईल आणि या गोष्टी पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त करतो। रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुंबईहून निघणाऱ्या प्रवासी बोटी भविष्यात पालघरमधील बंदरांवर येतील आणि वेळ पडल्यास त्या गुजरातपर्यंत जातील। भविष्यात निधीची कमतरता भासल्यास CSRच्या माध्यमातून निधी उभारून विकास कामं पूर्ण केली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। मराठी माणसानं आपल्या कल्पकतेच्या जोरावर परराज्यातही आपली ओळख निर्माण करावी, हा गणेश नाईक यांच्या सूचनेमागचा प्रमुख उद्देश होता। RB न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।